आज जिथे हिरवीगार जंगलं, वाघ, बारसिंगा दिसतात तिथे कधी काळी गावं होती, शेती होती आणि जंगल नष्ट होण्याच्या मार्गावर होतं. मग काना का वाचलं कसं आणि कशामुळे, ते आज जगात प्रसिद्ध कसं काय झालं? नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहतात मिस्टेरियस मराठी. आज आपण पाहणार आहोत मध्य प्रदेशातलं कान्हा नॅशनल पार्क, जे केवळ जंगल नाही तर भारताच्या वाईल्डलाईफ हिस्ट्रीमधील सर्वात मोठं रेस्क्यू मिशन आहे. आजचं कान्हा नॅशनल पार्क मध्य प्रदेश, मंडला आणि बालाघाट जिल्हा, पण 1900च्या आधी इथे गौंड आणि बैगा आदिवासींची गावं होती. लोक शेती करत होते, जंगल तोडलं जात होतं, वाघांची शिकार मोठ्या प्रमाणावरती चालू होती. ब्रिटिश काळात तर कान्हा हे हंटिंग ग्राउंड म्हणून ओळखलं जायचं. वाघ, बारसिंगा, चितळ जवळजवळ संपत आले होते. कान्हाची खरं ओळख झाली ही बारासिंगा स्वाम डिअरमुळे. एक काळ असा होता की पूर्ण भारतामध्ये फक्त 66 बारासिंगा उरले होते आणि ते सगळे कान्हामध्येच होते. जर कान्हा नष्ट झालं असतं तर बारसिंगा हे जगातून नामशेष झालं असतं. यानंतर 1955मध्ये कान्हा नॅशनल पार्क ऑफिशियली डिक्लेअर झालं. जंगल वाचवण्यासाठी सरकारने कठोर निर्णय घेतला. 28पेक्षा जास्त गावं, हजारो लोकांचं पुनर्वसन, लोकांना जंगलाबाहेर हकलवलं गेलं. हा निर्णय भावनिकदृष्ट्या कठीण पण जंगल वाचवण्यासाठी आवश्यक होता. हाच निर्णय आज कान्हाला वाचवतो. कान्हा हे केवळ जंगल नाही, हे आहे भारताचं पहिलं ग्रासलँड मॅनेजमेंट पार्क, सायंटिफिक ब्रीडिंग प्रोग्राम्स आणि वाईल्ड लाईफ बिहेवियर रिसर्च सेंटर. इथे बारासिंगा ब्रीड वाचली, टायगर पॉप्युलेशन स्टेबल झाली आणि जंगलाचा नॅचरल बॅलन्स हा रिस्टोर झाला. कान्हामध्ये 100+ वाघ, हजारो शाकाहारी प्राणी आणि 3 वेगवेगळे फॉरेस्ट झोन आढळतात. कान्हाचा इकोसिस्टम एवढा स्ट्रॉंग आहे की ते जंगलही स्वतः हील झालं. इथे वाघांचं ॲग्रेशन कमी कारण प्री प्रेडेटर बॅलन्स परफेक्ट आहे आणि कान्हा मॉडेल वापरून आज भारतामध्ये इटल टायगर रिझर्व हे तयार झालेले आहेत. म्हणजे कान्हा म्हणजे ब्ल्यूप्रिंट ऑफ इंडियन वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन. कान्हा नॅशनल पार्कची गोष्ट ही मोगलीची नाही, ही गोष्ट आहे मानवाच्या चुकीमुळे नष्ट होत चाललेल्या जंगलाला मानवानेच वाचवण्याची. आज कान्हा जिवंत आहे कारण वेळेवरती घेतलेला निर्णय आणि निसर्गाला दिलेली दुसरी संधी. तुम्हाला काय वाटतं, गाव वाचवणं योग्य होतं का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.